नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लताबाईंना कोर्टामध्ये सादर करताच जानकीवरती जो काही लताच्या खुनाचा खोटा आरोप झालेला असतो तो एका मिनिटामध्ये आता रद्द झालेला असतो. तो आरोप फेटाळून लावलेला असतो, कारण लता जिवंत असल्यामुळे जानकीवरती करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होतं. आणि लताने साक्ष देताच जानकी निर्दोष सिद्ध झालेली असते. तर ऐश्वर्याला 7 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली असते. कारावासाची शिक्षा ही 7 वर्षांसाठी आता ऐश्वर्याला करण्यात आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये खोटं बोलल्यामुळे 50,000 रुपये दंडसुद्धा तिला ठोठावलेला असतो. एवढंच नाही तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या आयुष्यामध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री झाली आणि ती म्हणजे माया. तर आता ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पडल्यानंतर इथे सारंगने ऐश्वर्याला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो. ऐश्वर्या आणि सारंगचा कधीच मेल नव्हता हे आता सारंगच्या लक्षात येतं आणि सारंग इथे डिवोर्स पेपर तयार करून आणतो, स्वतःही सही करतो आणि ऐश्वर्याला सुद्धा डिवोर्स पेपरवरती सही करायला सांगतो. तो म्हणतो की ऐश्वर्याने फक्त बदला घेण्यासाठी माझ्याबरोबर लग्न केलं होतं आणि तिने हे वारंवार बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे तिचं माझ्या फक्त भावावरती प्रेम होतं, त्याच्याबरोबर लग्न झालं नाही, म्हणून बदला घेण्यासाठी तिने माझा फक्त फायदा करून घेतला आणि आता या नात्यातून मला मोकळं व्हायचं आहे आणि मला ऐश्वर्याला सुद्धा मोकळं करायचं आहे, असं सारंग म्हणतो आणि इथे ऐश्वर्याला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतो. कागदावरती सही करून ऐश्वर्याबरोबर असलेलं नातं संपवून टाकतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला मायाचा स्वभाव खूपच जास्त आवडलेला असतो. मायाचं ते शांतपणे बोलणं, सगळ्यांना समजून घेणं, तिचा तो प्रेमळ स्वभाव सारंगच्या मनामध्ये जणू काही घर करून गेलेला असतो. आणि तो पुन्हा एकदा इथे मनापासून जर कुणाच्या प्रेमात पडला असेल तर तो मायाच्या साध्या भोळ्या स्वभावाच्या प्रेमात पडलेला असतो. आणि एक नवीन लव्ह स्टोरी आता इथे रणदिवेंच्या घरामध्ये सुरू झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं जानकी, ऋषिकेश, सौमित्र तिघांनी जाऊन लताबाई आणि माया या दोघींनासुद्धा मास्कमॅनच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि इथे मायाला ते लोक घरी घेऊन आलेले असतात. त्याचबरोबर आता जानकीची आई म्हणून लताला तर घरी आणणारच होते, पण इथे मायालासुद्धा एकटं सोडत नाही. मायाला पण घरी घेऊन येतात, कारण मायाने लताची खूप जास्त काळजी घेतलेली असते. बरं प्रेक्षकांनो, हे सगळं घडतं. लता म्हणते की आता मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते. त्यानंतर इथे माफी मागण्याचा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सुमित्रा म्हणते, ही मुलगी कोण? तेव्हा ही आहे माया. माझ्यासारखं त्या नराधमाने या मुलीलासुद्धा बंदिस्त करून ठेवलं होतं, तिलासुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा माया म्हणते की मी मुंबईमध्ये असते माझ्या आईवडिलांबरोबर. मी इथे मुळशीमध्ये कामानिमित्त आले होते, पण या माणसाने मला का किडनॅप करून ठेवलं माझं मलाच कळलं नाही. पण आता मी परत सुखरूप घरी आले, तुमच्या का होईना पण घरी आले, हे मला माझ्या आईवडिलांना सांगायचं आहे. प्लीज मला कुणाचा मोबाईल मिळेल का? असं जेव्हा माया म्हणते तेव्हा एकाही क्षणाचा विलंब न करता इथे कुणीतरी आपला मोबाईल देण्याच्या आधीच सारंग म्हणतो, हो हो माझ्याकडे मोबाईल आहे ना, तुम्ही माझा फोन घ्या. असं म्हणून इथे सारंग आता मायाला आपला फोन देतो. त्यानंतर माया आपल्या घरी फोन करून सांगते की मी सुखरूप आहे. आणि आता त्यांचं बोलणं झाल्यानंतर इथे माया सारंगला फोन आणून देते आणि त्याला मनापासून थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा इथे माया ज्या पद्धतीने सारंगबरोबर हसून बोलते, तिचं त्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि तिचा तो साधा भोळा स्वभाव लगेचच इथे सारंगच्या मनामध्ये घर करून गेलेला असतो. ती त्याला मनापासून थँक्यू म्हणते आणि तेव्हा इथे सारंगला माया खूपच जास्त आवडते, पण तो कुणालाच काही बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये तारीख असते दुसऱ्याच दिवशी. तेव्हा इथे सकाळ सकाळ आता जानकी मायाबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा इथे माया तिला म्हणत असते, जानकीताई तुम्हाला खरं सांगू का, त्या मास्कमॅनने लता काकूंना किडनॅप करून ठेवलं होतं. पण खरं तर त्यांना लता काकूंना त्रास द्यायचाच नव्हता, त्यांना त्रास द्यायचा होता तुम्हाला. आता तुमची आई लता काकू त्यांना किडनॅप केल्यानंतर
त्या लता काकूंना त्याने व्यवस्थित ठेवलं होतं, पण त्रास तुम्हालाच झाला ना. तुमची शोधाशोध सुरू झाली, तुम्ही इथे रात्रभर रडत होता, तुमची चिडचिड झाली, तुम्ही घाबरलात, अन्नपाणी तुम्ही सोडलं असेल, तुम्हाला इथे मानसिकदृष्ट्या ताण आलाच असेल ना. तर इथे मास्कमॅनला तुम्हाला हा त्रास द्यायचा होता आणि तो सारखं सारखं लता काकूंना हेच म्हणायचा की मी तुझ्या मुलीला त्रास देणार, तुला त्रास झालेला बघून तुझ्या मुलीला त्रास होईल आणि मी तुझ्या मुलीचा भूतकाळ आहे, मी तुझ्या मुलीला त्या रणदिवेंना उद्ध्वस्त करेन, त्यांना मी रस्त्यावरती आणेन, असं बरंचसं काही बोलायचा. आणि मी तुझ्या मुलीची पाठ कधीच सोडणार नाही, तिला कधीच आरामात जगू देणार नाही, असं त्या मास्कमॅनचं म्हणणं होतं. मग तो कोण आहे, कशासाठी इथे आला आहे, ते काही माहिती नाही. जेव्हा माया जानकीबरोबर हे सगळं बोलत असते तेव्हा मास्कमॅन हे सगळं खिडकीमधून ऐकत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यांचं बोलणं पूर्ण झालेलं असतं. तेवढ्यातच इथे अवंतिका सौमित्रला म्हणते, सौमी, आज कोर्टामध्ये गेल्यानंतर ना त्या ऐश्वर्याची चांगली वाट लावायची आपल्याला. ऐश्वर्याला अजिबात सोडायचं नाही, कळलं तुला. काही झालं ना तरीसुद्धा ऐश्वर्या आज जेलमध्ये गेलीच पाहिजे. आत्तापर्यंत तिने जो काही त्रास दिला आहे ना आपल्या रणदिवेंना, तिने जी काही कारस्थानं केली आहेत त्या सगळ्यांची आज तिला शिक्षा भेटलीच पाहिजे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, तू नको काळजी करू, माझ्याकडे असे ठोस पुरावे आहेत ना, ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर ऐश्वर्याचं भांडं स्वतःहूनच ती फोडते की नाही बघस तू. आज येऊ दे ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना, आज काय नवीन खेळी खेळतायत ना ती मला बघायचीच आहे. ह्या वेळेला मी सुद्धा पूर्णतः तयारीत चाललो आहे. लता काकू तर आहेच, पण अजून एक महत्त्वाचा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे, असं इकडे आता सौमित्र म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथं आता सगळ्या गोष्टी सुरळीत घडत असतात. इथे आता लताला घेऊन कोर्टामध्ये सगळेजण सामील झालेले असतात. लताला बघितल्यानंतर सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती आता 12 वाजतात की ही बाई जिवंत आहे. याचा अर्थ जानकी जे काही बोलत होती ते खरंच होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, कोर्टाची कार्यवाही सुरू होते. जज साहेब तिथे येतात. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्ही इथे जानकी निर्दोष असल्याचे पुरावे सादर करणार होतात, पुरावे सादर करा. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, ही केस सुरू आहे जानकी वहिनीवरती त्यांच्या आईच्या खुनाचा आरोप आहे, बरोबर की नाही. तो आरोप खोटा होता हे मी आधीसुद्धा तुम्हाला सांगत होतो, पण आता तो आरोप कसा खोटा आहे हे सिद्ध करणारा पुरावाच मी तुमच्यासमोर सादर करतोय. तेव्हा मी इथे लता कारखानीस यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करतो. तेव्हा जज साहेब यांना आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, काय लता कारखानीस ह्या कोर्टामध्ये हजर आहेत. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हो जज साहेब, या आहेत लता कारखानीस, जानकी वहिनीच्या आई. त्यांना इथे आधी ऐश्वर्याने आणि नंतर ऐश्वर्या आणि मास्कमॅन या दोघांनी मिळून किडनॅप करून ठेवलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनच्या तावडीतून सुटून लता कारखानीस आलेली असते आणि मग लता कारखानीस विटनेस बॉक्समध्ये येऊन आता साक्ष देते की माझ्या मुलीची या सगळ्यात काही चुकी नाही आहे. या ऐश्वर्याने मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि माझ्या मुलीकडून बदला घेण्यासाठी तिने माझ्या खोट्या खुनाचा आरोप माझ्या मुलीवरती केला आणि नंतर तिने तिच्या गुंड माणसांना मला मारायला सांगितलं. तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी उभे राहतात आणि म्हणतात की हे सगळं खोटं आहे. ही लता कारखानीस खोटं बोलते स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी. ही स्वतःच एक फ्रॉड मुलगी आहे. स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच घरामध्ये ती पार्वती म्हणून आली होती. पार्वती म्हणजे नानासाहेबांची पहिली बायको आणि तिने त्या घरामध्ये विष कालवलं, नाती तोडली, स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आणि त्यांच्या सासूबाईंचा सुद्धा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता लता म्हणत असते, हो माझ्याकडून ही चूक घडली होती, पण हे स्वतः मी जाणून बुजून केलं नव्हतं. तर इथे हे सगळं ऐश्वर्याने माझ्याकडून करून घेतलेलं आहे. ऐश्वर्यानेच मला सांगितलं की तुला पार्वती बनून यायचं आहे. मला पैशांची गरज होती आणि तेव्हा इथे ऐश्वर्याने माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मला हे नाटक करायला सांगितलं. तेव्हा तर मला माहितीसुद्धा नव्हतं की त्या घरामध्ये जी जानकी आहे ती माझी मुलगी आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, नाही नाही, खोटं बोलते ही. कारस्थानी बाई आमच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आली होती. फ्रॉड बाई आहे एक नंबरची. आणि तुम्ही काय म्हणताय की ही काय साक्ष देणार? ही खोटी साक्ष देते. मी असं काही केलेलं नाही आहे. काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? तेव्हा इथे लता म्हणते, पुरावा?
विचार ना तुझ्या नवऱ्याला, सारंगला विचार, सारंग आहे पुरावा. कारण जेव्हा तू माझ्याकडे आली होतीस ना, जेव्हा तू म्हणालीस की मला पार्वतीचं नाटक करायचं आहे, तेव्हा सारंगसुद्धा तुझ्याबरोबर होता. तेव्हा सारंग म्हणतो, हो बरोबर आहे, हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन होता. लता काकूंना ऐश्वर्यानेच इथे आणलं होतं. तेव्हा इथे ऐश्वर्या नाटकाला सुरुवात करते आणि म्हणत असते की जज साहेब, तुम्ही बघितलात ना, हे सगळे लोक माझ्यावरती कसे घसरतात. मला मारून झोडून या लोकांनी घरातून बाहेर काढलं आणि आता माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतायत. त्या मास्कमॅनने हिला केले असेल किडनॅप, पण या सगळ्यामध्ये माझा हात नाही आहे. त्या मास्कमॅनने किडनॅप केलं असेल आणि आरोप मात्र माझ्यावरती येत आहेत. वा, काय चालाकी आहे या रणदिवेंची. बघितलं तुम्ही, ह्या लोकांनी माझा इतका छळ केला, मला मारून झोडून हकललं, त्याचं काहीच नाही का? त्यासाठी या सगळ्या कुटुंबाला तुम्ही जेलमध्ये टाका. मी यांच्यावरती मारहाणीचा गुन्हा दाखल करते, माझा छळ केल्याचा गुन्हा दाखल करते. तेव्हा इथे केस आता वेगळं वळण घेत असतानाच इथे आता धर्माधिकारीसुद्धा या गोष्टीवरती जास्त वजन टाकतात की बरोबर आहे, ऐश्वर्या रणदिवे ह्या खोटं का बोलतील. आता मास्कमॅनने जर लता कारखानीस यांना किडनॅप केलं होतं तर त्याच्यामध्ये ऐश्वर्या रणदिवे यांचा काही हात नाही आहे. त्यानंतर आता उलट रणदिवेंनीच त्यांच्यावरती किती अत्याचार केलेत, त्यांना घरातून हकलूनसुद्धा दिले, त्यांचा संसार सोडून त्यांना जावं लागलं आहे या संपूर्ण रणदिवेंमुळे. तेव्हा इथे या लोकांना आता सगळ्यांना जेलमध्ये गेलंच पाहिजे, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे असं इथे धर्माधिकारी म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो, बरं 1 मिनिट थांबा जज साहेब, तुम्ही फक्त तेवढाच व्हिडिओ बघितलात ना ज्याच्यामध्ये इथे जानकी वहिनी ऐश्वर्याला मारून घराबाहेर काढते, पण तुम्ही आधीचा आणि नंतरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच नाही आहे. तो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच पाहिजे नाही का? तेव्हा आता तो व्हिडिओ सौमित्रकडून कुठे आला? सौमित्रकडे तो व्हिडिओ कसा आला? तर प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ केलेला असतो गुलाबने सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. कारण त्याला माहिती असतं की कधी ना कधीतरी या व्हिडिओचा फायदा होणारच. इथे आता फोटो वगैरे काढत असताना, व्हिडिओ शूटिंग करत असताना इथे त्याच्या खिशामध्ये असलेला फोनचा कॅमेरा चालू असतो आणि त्याच्यामध्ये घडलेला सगळा प्रकार रेकॉर्ड झालेला असतो. आता ते फुटेज जे ओरिजिनल फुटेज आहे त्याच्यामध्ये काही कट वगैरे नाही आहे. त्याच्यामध्ये ऐश्वर्याने स्टार्टिंगलाच काही तमाशा केलेला असतो. तर इथे आता प्रॉपर्टीचे पेपर माझ्या ताब्यात आहेत, तुला जर लताबाई हवे असतील तर प्रॉपर्टीचे पेपर मला देऊन टाक, अशापासून ते जानकीला धमकी दिल्यापर्यंत, लता कारखानीसला मीच मारले, तुझी आई जिवंत नाही आहे आणि हे घर मी उद्ध्वस्त करायला आली आहे, मी तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती आणणार. आणि जो काही तमाशा ऐश्वर्याने केलेला असतो तो सगळा त्या फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला असतो आणि तो व्हिडिओ नंतरला इथे गुलाबनेच तो सौमित्रला दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता संपूर्ण व्हिडिओ मिळाल्यानंतर इथे आता टी व्हीच्या स्क्रीनवरती तो लावलेला असतो, ज्याच्यामुळे इथे आता ऐश्वर्याला शिक्षा तर होणारच असते. ऐश्वर्याने सगळं कन्फेस केलेलं असतं, तिनेच लताला किडनॅप केलं, तिनेच प्रॉपर्टीवरती सह्या घेतल्या, तिला प्रॉपर्टीचे पेपर हवेत आणि नंतर ती लताला सोडणार. पण आता लता जिवंतच नाही आहे, मी तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती आणणार, तुम्हाला भीक मागायला लावणार, हे सगळं जे काही आता ऐश्वर्या म्हणालेली असते ते सगळं जज साहेबांसमोर सत्य येतं. तेव्हा जज साहेबांना कळतं की मला दाखवलेला व्हिडिओ फक्त थोडासाच होता ज्याच्यामध्ये ऐश्वर्याला जानकी मारते, पण जेव्हा ऐश्वर्या पहिला वार जानकीवरती करते हे आता सौमित्रने दाखवलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होतं. त्याच्यामध्ये आधी जर हल्ला कोण करत असेल तर ती ऐश्वर्या करते आणि नंतरला जानकी तिला धडा शिकवते. ते सुद्धा त्यांच्यामध्ये चॅलेंज सुरू होतं, म्हणून त्यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. त्या दोघीजणी एकमेकींबरोबर भिडायला तयार होतात म्हणून ते युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये जानकी जिंकलेली असते आणि त्यानंतर ऐश्वर्याला बाहेर काढलेलं असतं, पण त्याच्यामध्ये ऐश्वर्याचा गुन्हा समोर आलेला असतो. तेव्हा इथे जज साहेब आता निकाल देतात. व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात आणि जज साहेब म्हणतात की या सगळ्यामध्ये आता जानकीची काही चूकच नाही आहे, जानकी निर्दोष सिद्ध होते आणि ऐश्वर्या तुला 7 वर्षांची शिक्षा सुनावली जाते आणि त्याचबरोबर कोर्टाची दिशाभूल केली, कोर्टामध्ये खोटं बोललीस म्हणून 50,000 रुपये दंड तुला आता सांगितले जातात, हे भरायचे आणि 7 वर्षांसाठी तुरुंगात जायचं. कारण तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस. तू इथे बदल्याची भावना मनामध्ये ठेवून सारंगबरोबर लग्न केलंस रणदिवेंना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि हे सगळं तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहेस असं जज साहेब म्हणतात. त्यामुळे तुलाच आता 7 वर्षांची शिक्षा सुनावली जाते.
तू जो काही रणदिवेंना त्रास दिलायस ना, त्याची शिक्षा म्हणून तुला आता कारावासाची शिक्षा सुनावली जाते असं आता सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला शिक्षा झालेली असते. तेव्हा सारंग म्हणतो, "एक मिनिट जजसाहेब, ऐश्वर्याचं कारस्थान तुम्हाला दिसलंच असेल. तिने फक्त माझ्याबरोबर लग्न बदल्याची भावना म्हणून केलं होतं. म्हणून आता मी तिला डिवोर्स देतोय आणि या डिवोर्स पेपरवरती मी सह्या केलेल्या आहेत आणि आता ऐश्वर्याने सुद्धा कराव्यात अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना या नात्यातून मोकळं करायचं आहे." तेव्हा इथे जजसाहेब म्हणतात की ऐश्वर्या, तुम्हाला जर त्यांच्याशी लग्न करायचंच नव्हतं तरीसुद्धा तुम्ही केलं, हा तुमचा गुन्हा आहे. पण आता तुम्ही डिवोर्स पेपर साईन करू शकता. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ह्या दीडबुट्याबरोबर राहायचं तरी कुणाला आहे? आणि ती लगेचच इथे आता डिवोर्स पेपरवरती साईन करते. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे सारंगच्या मनामध्ये मायाने आपली जागा निर्माण केलेली असते. ऐश्वर्याला डिवोर्स दिल्यानंतर इथे आता सारंगच्या मनामध्ये मायाबद्दल जे काही प्रेम आहे ते अजूनच फुलत चाललेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता लतामुळे जानकी निर्दोष सिद्ध झालेली असते आणि ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते.